सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 वाट पाहताना अरुणा ढेरे यांचा ललित निबंध पर पाठ पाहणार आहोत। या पाठाच्या लेखिका अरुणा ढेरे, त्यांची साहित्य संपदा या विषयीची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया। लेखिका अरुणा ढेरे प्रसिद्ध कवयित्री आहेत। कथा लेखिका, संशोधक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखिका, आस्वाद समीक्षा, संशोधन लेख असे विविधांगी लेखनासाठी त्या प्रसिद्ध आहेत। काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्यांची वैशिष्ट्ये होत। त्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह, त्यामध्ये प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे, कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे त्यांचे कथासंग्रह। मैत्रेयी ही कादंबरी असे विविधांगी साहित्य लेखिका अरुणा ढेरे यांनी लिहिलेले आहे। लेखिका अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा लेख या पाठाची थोडक्यात मध्यवर्ती कल्पना आपण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणाची ना कोणाची तरी वाट पाहण्यात त्याचं आयुष्य गेलेलं असतं। कारण जीवन म्हटलं आणि ते जगत असताना आपण प्रतीक्षा केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही। बऱ्याचदा ही वाट पाहताना कधी सुखद असते, कधी दुःखद असते, कधी खूप आनंद त्यातून मिळतो, तर कधी कधी खूप मोठ्या दुःखाला सामोरंही जावं लागतं। कधी कधी भीती वाटते, मनाला हुरहुर वाटते, तर कधी खूप सुखद असाही अनुभव या वाट पाहण्यामुळे येतो। वाट पाहणे या गोष्टीचे अनेक पैलू लेखिकेने या पाठातून उलगडवून दाखवलेले आहेत। या पाठामध्ये अनेक जवळजवळ 13 मुद्दे मी आपल्याला पाठ सहज सुलभ सुकर व्हावा समजण्यास म्हणून काढलेले आहेत। प्रत्येक जो उतारा दिलेला आहे त्या उतार्याला एक मुद्दा दिलेला आहे, त्यामुळे तो उतारा आपल्या लक्षात राहण्यास मदत होईल, नक्कीच मदत होईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की हे गद्य पाठ आहेत, पद्य पाठ आहेत। तुम्हाला असं वाटेल की जर एखाद्या पाठाचा एकच उतारा येत असेल आणि त्याच्यावर जर प्रश्न येत असतील तर मग हा गद्यपाठ कशासाठी अभ्यासायचा। तर त्याच्या मागचा उद्देश आहे की साहित्याबद्दलची आपली रुची वाढली पाहिजे आणि लेखन कौशल्य आपल्यालाही चांगलं आत्मसात करता आलं पाहिजे आणि या साहित्य कृतीचा आस्वाद सगळ्यांना घेता आला पाहिजे। आपल्यामध्ये ती ओढ निर्माण झाली पाहिजे आणि त्यातूनच आपण पुढे मोठे साहित्यिक होऊ। तर यासाठी आपल्याला या कृती अभ्यासल्या पाहिजेत, हे पाठ अभ्यासले पाहिजेत आणि याकडे आपण केवळ उतारा म्हणून पाहणार नाहीत, तर या पाठाकडे आपण एक साहित्याचा प्रकार म्हणून पाहणार आहोत आणि हा एक ललित निबंध आहे। आता आपण कथा पाहतो, एखाद्या गोष्टीवरती आधारलेली असते।
कादंबरी पाहतो, एखादा सामाजिक विषय, एखादा वेगळा विषय त्यामध्ये घेतलेला असतो आणि त्यावर ते सगळं लिहिलेलं असतं. पण या ललित निबंधामध्ये एखादी छोटीशी गोष्ट आणि ती गोष्ट विविध अंगांनी समजावून दिलेली असते. यामध्ये व्यक्तिगत लेखिकेचं मत असतं, लेखकाचं मत असतं, लिहिणाऱ्याचं मत असतं. त्यामुळे ते योग्य अयोग्य हे आपण म्हणजे ठरवणं ते लेखकाचं मत असतं. पण आपल्याला त्यात फक्त आनंद अनुभव मिळतो त्यातून. कारण अशा प्रकारे जसे आपण पूर्वी 8वीला एक घड्याळाचे गुलाम हा पाठ होता, तर असे अनेक ललित लेख, ललित निबंध आपण अभ्यासलेले आहेत, अनुभवलेले आहेत. जसा बोलतो मराठी हाही ललित लेख आहे. जसं मराठी भाषेबद्दलचं त्यामध्ये वर्णन आहे, तसंच यामध्ये वाट बघणे आणि वाट बघणे याचा लेखिकेला आलेला एक अनुभव लेखिकेने यात अतिशय सुंदर तऱ्हेने मांडलेला आहे आणि त्याचा अनुभव आपण घेणार आहोत. तर मी प्रत्यक्ष पाठाच्या वाचनाला सुरुवात करतो आणि आपण हा पाठ समजून घेऊया आणि त्या पाठातले वाक्प्रचार किंवा अवघड कठीण शब्दाचे अर्थ आपण जाणून घेऊया. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे विरामचिन्ह आहे, हे विरामचिन्ह आहे अर्धविराम. तर या पाठामध्ये आपण जेव्हा हा कोणताही पाठ अभ्यासू तेव्हा आपण तो पाठ अभ्यासताना त्या शब्दांचा उच्चार आणि त्या वाक्यपूर्तीनंतर किंवा जे काही विरामचिन्हे दिलेले आहेत तेही आपण जाणून घेऊया, की जेणेकरून आपल्याला त्याची माहिती होईल, ओळखही होईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा आपल्याला फायदाही होईल. पहा, होळीनंतरच्या थंडी कमी होण्याचा जाणवणारा परिणाम, या उताराला हे नाव मी दिलंय की होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी व्हायची. झपाट्यानं म्हणजे वेगानं, त्वरेनं. आणि मग त्याच काळात आंब्याला मोहर येतो. आणि तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीतही असेल, तुम्ही जर शेतात जात असाल आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये, म्हणजे या हिवाळ्याच्याच काळामध्ये आंब्याला मोहर येतो आणि तो मोहर इतका लगडलेला असतो आंब्याला की त्याचा सुगंध दरवळतो. आणि हा सुगंध पहाटे सायंकाळच्या वेळेला जेव्हा वारा सुटतो ना, तेव्हा त्या वाऱ्याच्या दिशेनं तो येत असतो. आणि म्हणून होळीनंतर थंडी कमी व्हायची आणि मग आंब्याला जो मोहर लागायचा त्याचा तो घमघमाट, आणि त्या घमघमाटामुळे अनुभव व्हायचा की सुट्टीत आंबे खायला मिळणार. आणि त्याची वाट लेखिका पाहत असायच्या. परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या आणि मग तो काळ असायचा मार्चचा, फेब्रुवारी शेवटचा आठवडा मार्चचा. आणि मग उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घरामध्ये गरम होतं आणि म्हणून लोक जवळजवळ सगळीच माणसं बाहेर अंगणामध्ये अंथरुणं टाकतात. आणि मग अंगणामध्ये अंथरुणे टाकल्यानंतर मग गप्पा गोष्टी करत झोपी जाणं, तो जो अनुभव आहे तो अविस्मरणीय, अद्वितीय असा तो अनुभव आहे. आणि तो लेखिका तसा या पुण्यात राहायच्या, त्यांचा तो पुण्यातला अनुभव आहे, त्यामुळे अतिशय सुखद असा तो अनुभव होता. त्यानंतर रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का बघू. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू का आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. मित्रांनो, सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं.
अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरवड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळं आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, ऊसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. सुट्टीचा येणारा अनुभव आणि सुट्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी करायला मिळायच्या त्याची आठवण येऊन सुट्टी लवकर कशी येईल याची वाट लेखिका पाहत असायच्या. लेखिका मुळात हुशार होत्या, त्यामुळे ते म्हणतात अभ्यासाचा मला कधी कंटाळा यायचा नाही, त्यामुळे पाठांतर खूप व्हायचं, अभ्यासही खूप करायचे आणि जी क्रमिक पुस्तकं असायची ती गोष्टीच्या पुस्तका इतकी वाचली जायची, म्हणजे इतकी अभ्यासाबद्दलची गोडी होती. पण अभ्यास एकदा संपला आणि परीक्षा संपल्या, अभ्यास संपला, पुस्तकं एकदा बाजूला पडली की मग मात्र सुट्टीची जी आठवण आहे ती उसळी मारून वर यायची आणि कधी सुट्टी येईल असं मनाला होऊन जायचं. कारण सुट्टीमध्ये जो अनुभव असायचा की हजारी मोगड्याचं अंगणातलं झाड, त्याचे ते पुष्पांचे गुच्छ ते गोळा करायचे, सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जायचं, बकुळीची फुलं गोळा करून आणायची, मग दुपारी आईची आत्यांची कुरवड्या करायच्या त्या, आणि कुरवड्या करणं सकाळी, आता तुम्हाला तो अनुभव नाही पण आम्हाला अनुभव आहे की कुरवड्या म्हटलं की खूप तयारी लागते आणि मग सकाळी सकाळी या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि यासाठी मग आईची आत्याची खूप घाई व्हायची आणि मग पापड करणं, त्यानंतर दुपारच्या वेळी थोडासा थंडगारपणा म्हणून कैरीची पन्हं केली जायची आणि कधी कधी तर मग ताजा ऊसाचा रसही मिळायचा आणि मग सायंकाळच्या वेळेला कधी कधी बर्फाचे गोळेही चाखायला मिळायचे. असा जो अनुभव होता तो अनुभव लेखिकेला त्या सुट्टीमध्ये मिळायचा आणि म्हणून लेखिकेला त्या सुट्टीची वाट पाहणे खूप आवडायचे. आता या उतार्यामध्ये लेखिकेचा वाडा आणि पुस्तकातून लेखिकेला भेटणारं नवं जग, नवी माणसं याचा अनुभव लेखिका यातून सांगतात. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गाराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती, एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. तर लेखिका आपण पाहिलं की लेखिका ज्या वाड्यामध्ये राहत होती तो वाडा खूप मोठा होता आणि त्या वाड्यामध्ये अनेक बिराडे राहत होती आणि लेखिकेच्या घरामध्ये एक माळा होता चौथ्या मजल्यावर.
आणि त्या माळ्यावर पुस्तकं, पुष्कळ पुस्तकं होती आणि त्या पुस्तकाच्या गारड्यात लेखिका जाऊन बसायच्या, म्हणजे पुस्तकं वाचत बसायच्या. आणि त्या तिथे पुस्तक वाचताना मग त्या पुस्तकामध्ये एवढ्या गढून जायच्या की मग त्या पुस्तकातलं ते अद्भुत जग, अनेक देश, अशा अनेक ओळखी, अनुभवलेले प्रसंग, न पाहिलेली माणसं, न पाहिलेले प्रसंग, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या, थक्क करणे, अद्भुत वाटणे, आश्चर्यचकित होणे. कारण त्या पुस्तकातल्या अशा कितीतरी गोष्टी असायच्या की त्या गोष्टी वाचल्यानंतर अगदी थक्क व्हायचं आणि मग असं वाटायचं की असं जग असतं. कारण त्या शब्दातून केवढी तरी जादू कळत होती, नवे पण भेटत होतं. आणि लेखिका म्हणतात की मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कोणीतरी रचलेली होती, कोणीतरी लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते ती माणसं कशी लिहू शकली असतील. म्हणजे लेखिकेला हे सगळं अनुभवत असताना, अभ्यासत असताना त्या लेखकाच्या प्रतिभाशक्तीचं कौतुक वाटायचं की लोकांना हे कसं लिहायला जमतं. आपणही पाहतो विद्यार्थी मित्रांनो की आज हे मोठं साहित्य आहे, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, अनेक मोठे मोठे ग्रंथ आहेत, खंड आहेत. मग हे खंड त्या लेखकाला कसे लिहायला जमले असतील, त्यांच्या ठिकाणी ही प्रतिभाशक्ती कशी आहे, कसं सुचलं त्यांना, कसं लिहायला जमलं. आणि हे सगळं अनुभवून लेखिकेला एक वेगळं असं वाटायचं आणि त्यामुळे पुस्तक वाचण्याची वाट पाहण्याचा जो आनंद होता, तो आनंद आपल्याला कधी मिळेल, केव्हा मिळेल आणि तो अधिक मिळाला पाहिजे. आणि ते वेळ लेखिकेला त्या अभ्यासाचं, सुटीची वाट पाहण्याचं हे त्यामुळे लागलेलं असायचं. आणखी एक वाट पाहणं पोपटांच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानाचं गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी, पिक्या म्हणजे पिकलेल्या उंबरांनी आणि रागूंच्या हिरव्या पंखांनी, रागू म्हणजे पोपट पक्षी, इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची. थवा म्हणजे घोळका समूह, पक्ष्यांचा थवा म्हणजे घोळका समूह. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. लेखिकेच्या अंगणात एक उंबराचं झाड होतं आणि ते उंबराचं झाड आपण पाहतो त्या खोडाला गाठी आलेल्या असतात आणि खूप अशी उंबरं त्या उंबराला लागायची. सुरुवातीला हिरवी असायची पण लाल व्हायची ती नंतर. आणि ही उंबराची ही जे फळं आहेत, हे उंबराची फळं बऱ्याच पक्ष्यांना, त्यामध्ये पोपटाला, ज्याला रागू असं आपण म्हणतो, त्याला खूप आवडायची. आणि लेखिका म्हणतात की आमच्या त्या उंबराच्या झाडावर हे पोपट येऊन बसायचे. त्यामुळे हे सगळं झाड अगदी लाल आणि फळामुळे लाल आणि त्या पक्ष्यांमुळे हिरवं असं दिसायचं. आणि तो जो अनुभव होता ना, तो असा अवीट मधुर गोड असा होता आणि त्याची वाट लेखिका पाहत असायच्या. लेखिका म्हणतात आणि त्यामुळे आणखी कितीतरी कविता जाग्या व्हायच्या आणि त्याची वाट लेखिका पाहत असायच्या. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. या ओळीचा अर्थ आहे, कवितेचं बोट मी घट्ट धरून ठेवलं, याचा अर्थ आहे की लेखिका कविता करायला लागल्या, लेखिकेला कविता सुचायला लागल्या आणि जेव्हा त्या कविता लिहायला लागल्या तेव्हा त्यांची कवितेबद्दलची ओढ वाढू लागली. ते काय अगदी सुरुवातीलाच खूप अगदी चांगल्या कविता त्यांना जमल्या नाहीत, पण ज्या सुरुवातीला सुरू केल्या त्यांनी लिहायला, जसं आपण आपल्या चालता लहान असताना आपल्या आईचं बोट धरून आपण चालतो, तशा प्रकारे लेखिका या कवितेचं बोट धरून चालायला लागल्या. म्हणजे आपल्या ज्या काही मोडक्या तोडक्या कविता आहेत त्या कविता अधिक चांगल्या कशा होतील ही गोडी त्यांना त्यातून लागली. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची.
कधीही रात्री मध्यरात्रीसुद्धा, पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. कवितेचं किंवा जी आपण प्रतिभाशक्ती म्हणतो ना, ती आपल्याला वाटेल तेव्हा आपल्या मनात येतं असं नाही होत. बऱ्याचदा आपण बसलो आणि लिहायला लागलो असं होत नाही. गती माडगुळकर सुद्धा जेव्हा त्यांना गीत लिहायचं होतं तेव्हा त्यांना ते गीत सुचत नव्हतं. त्यांनी बराच वेळ त्यासाठी घेतला आणि मग ते त्यांना सुचलं नंतर. तर असा तो प्रकार आहे. प्रतिभा जरी असली तरी ही प्रतिभा जे कधी आपल्या मनात विचार येतील आणि आपल्याला त्याच वेळी आपण ते लिहायचे असतात. कवितेचंही तसंच आहे की आपण ठरवून कविता लिहायला बसलो तर काही सुचणार नाही, पण ती कधी येते. जसं लेखिका म्हणतात त्या कवितेची माझी मैत्री झाली, मैत्रिणीला जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा ती येते. पण लेखिका म्हणतात की कवितेच्या बाबतीत मात्र असं होत नाही. कविता मला असं वाटलं की कविता आता सुचली पाहिजे, आता लिहायला आपण घेऊ एखादा विषय, त्याच्यावरती कविता सुचत नाही. आपण जेव्हा झोपतो किंवा काहीतरी इतर कामात असतो आणि तेव्हा ते विचार येतात, ती कविता सुचते आणि मग मात्र आपण तिथे थांबता कामा नये. आपण लगेच ती घेतली पाहिजे आणि लिहिली पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे जमतं. आणि म्हणून मी हाक मारल्यावर हमखास येईल असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा पुन्हा हुरहुरते. हुरहुर वाटणे, मनात बावरून भीती निर्माण होणे, उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाचच वाटत राहतं. कवितेचं मात्र असं व्हायचं नाही. मैत्रिणीला हाक मारल्यानंतर जशी मैत्रीण येईल तसं कवितेचं व्हायचं नाही. हाक मारल्यानंतर ती हमखास येणार नाही, त्यामुळे हुरहुर वाटायची, अस्वस्थ व्हायचं. आणि हे अस्वस्थ होऊन मग कधी कधी मला बराच वेळ असं मी एकांतात बसायचे आणि मग आई आत्या मला बऱ्याच वेळा बोलायच्या की काय वेड्यासारखं बसलीस, काय काही सुचत नाही तुला, असं व्हायचं. पण हे माझं मला कळत होतं आणि मग असं वाटायचं की मग ती कविता कधीतरी सुचायची आणि सुचल्यानंतर जेव्हा ती लिहिली जायची मग तो आनंद वेगळाच होता. आणि हे जे वाट पाहणं होतं हे वेगळं होतं, त्याचा अनुभव अवीट होता. आणि म्हणूनच पोपटांचे जे थवे उंबराच्या झाडावर पुन्हा पुन्हा उतरून यावेत असं वाटायचं. आमची आत्या, आता लेखिकेनं या उतार्यामध्ये आत्या उरुळी कांचन या ठिकाणी पुण्याच्या जवळचं म्हणजे गाव आहे, तिथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आणि मग त्या कशा उशिरा यायच्या रात्री आणि मग त्यांची वाट पाहण्यात ते कशी त्यांना हुरहुर वाटायची, कधी कधी भीती वाटायची, याचा अनुभव लेखिका या उतार्यातून सांगतात. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची, मग पॅसेंजरनं उरुळी परतताना तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा, कसली कसली भीती वाटत राहायची. लेखिकेची आत्या उरुळी कांचनला शिक्षिकेची नोकरी करायची आणि मग उरुळी कांचनला जायचं, घरातून लवकर निघायचं, सकाळी पुणे स्टेशनला जायचं, तिथून रेल्वे पकडायची आणि मग उरुळीला जायचं, पुन्हा तिथून परत बस पकडून पुन्हा स्टेशनला, स्टेशनवरून पुन्हा घरी. आणि यामध्ये रात्री 9, 9:30 वाजायचे. आणि आमचा जो वाडा होता मोठा, त्या वाड्याला एक मोठा दरवाजा होता आणि त्याला एक दिंडी दरवाजा म्हणजे मोठ्या दरवाजामध्ये असणारा छोटा दरवाजा, त्याला म्हणतात दिंडी दरवाजा.
आणि त्या दिंडीत दरवाजात आम्ही भावंड बसायचो. आणि मग हे तिची वाट पाहताना खूप दुःख वाटायचं. लेखिका म्हणतात की जीव नुसता फुटून जायचा, जीव फुटून जाणे, भीतीने गांगरून जाणे, खूप घाबरणे, अस्वस्थ होणे, आणि हे सगळं स्वीकारावं लागत होतं. आणि ती जेव्हा यायची तेव्हा तो श्वास म्हणजे आलेला कोरडेपणा निघून जायचा. आणि मग ती जवळ घ्यायची आम्हाला सगळ्यांना, आणि मग आम्ही सगळे आनंदून जेवणे करून रात्री झोपून जायचो. पण हे सगळं वाट पाहण्याचा जो काळ होता तो मात्र त्याचा जो अनुभव होता तो मात्र वेगळा होता. आणि ही वाट पाहणं मात्र अटळ होतं. कारण आपण बऱ्याचदा एखाद्या माणसाची वाट जेव्हा पाहतो ना तेव्हा कळतं की त्या माणसाची वाट आपल्याला वाटतं 15 मिनिटात येईल, आणि आपण कुठेतरी रस्त्यावर तास दीड तास बसतो, उभे राहतो, आणि या दिशेने येईल, त्या दिशेने येईल, त्या दिशेने येईल म्हणून वाट पाहतो, आणि खूप उशीर होतो, तो येत नाही, आणि मग आपल्याला तसंच घरी परतावं लागतं. आणि मग आपल्याला कळतं की वाट पाहण्यातला जो अनुभव आहे तो काय आहे, त्याची जाणीव आपल्याला होते. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. आता लेखिकेने एक चिनी सिनेमा पाहिला, त्याचं नाव आहे पोस्टमन इन द माउंटन. आणि त्याचा विषय आहे की एक पोस्टमन म्हातारा होतो, आणि तो म्हातारा झालेला पोस्टमन आता त्याच्या जागी त्याच्या मुलाला काम करायचं असतं. तर हा तो विषय आहे. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चिनी सिनेमा, आणि तो विषय पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. लेखिकेनं आता हा जो विषय मांडला आहे हा वाट पाहण्याचा मांडलेला आहे, की माणूस कोणाची तरी वाट पाहतो, आणि तो अनुभव या उतार्यातून त्या सिनेमातून दिलेला आहे. चिनी सिनेमा आहे द पोस्टमन इन द माउंटन, हे त्याचं नाव आहे. पहाडी प्रदेश आहे. पहाडी प्रदेशातला एक पोस्टमन आजारी पडतो, म्हातारा झालेला असतो तो, आणि त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं असं ठरतं. परंतु मुलगा काही उत्सुक नसतो. मुलाला असं वाटतं की काय करायचं हे काम. आणि बऱ्याचदा एक सांगतो, बापाचं काम मुलानं करायचं, म्हणजे मुलांना बऱ्याचदा आपल्या बापाचं काम आवडतच नाही. आपला बाप जे काम करतो ना ते काम आपण करूच नाही, आपण वेगळंच काहीतरी करावं, बापापेक्षा वेगळं, अशीच भावना प्रत्येक मुलाची असते. त्यामुळं आपला पिता, आपले वडील पोस्टमनची नोकरी करतात, आणि कुठेतरी पहाडात वाड्या वस्त्यांवर जाऊन पत्रे वाटतात. हे काय त्या मुलाला आवडत नाही, आणि त्यामुळे तो ते करायला म्हणजे उत्सुक नसतो. पण तरी तो वडिलांबरोबर पाठीवर तो मोठा थैला घेऊन त्या वाड्या वस्त्यातून तो जायला निघतो. आणि पण हे काम सोपं नसतं, कारण पूर्वीच्या काळी पहाडातून दाऱ्याखोऱ्यातून जायचं यायचं म्हणजे पायीच जावं लागतं, दुसरा पर्याय नसतो. त्यात पाठीवर ओझं, त्यामुळे आणखीच कष्टाचं काम असतं हे. त्यावेळी वाहनांची काही सोय नव्हती, त्यामुळे हे सगळं पायी करावं लागणार होतं. त्यामुळे तो मुलगा उत्सुक नसतो. एका वस्तीत दोघं बापले घेतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद घेते. आणि पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकर येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. आता ही पोस्टमन आणि त्याचा मुलगा त्या एका वस्तीवर येतो, आणि त्या वस्तीवर एक म्हातारी बसलेली असते. ती अंध असते, आणि तिचं एक पत्र आलेलं असतं. आणि ते पत्र तो पोस्टमन त्या म्हातारीच्या हातात देतो. ते पत्र तिने हातात घेतल्यावर तिला खूप आनंद वाटतो, आणि तिला असं वाटायला लागतं की माझा मुलगा येणार आहे, माझ्या मुलानं माझी विचारपूस केलेली आहे, आणि
पत्रातल्या ज्या भावना असतात, आता मुलाचं पत्र म्हटल्यानंतर आईची भावना वेगळीच, आणि मग आता मुळात तिला काही ते वाचता येत नाही, ती त्या पोस्टमनलाच वाचायला लावते आणि मग तो पोस्टमन हे ते पत्र वाचतो. त्या पत्रात लिहिलेलं असतं की तू कशी आहेस आणि मी लवकरच तुला न्यायला येणार आहे, अगदी तू काळजी घे स्वतःची, वगैरे वगैरे लिहिलेलं असतं. आणि हे सगळं ऐकलं ना त्या पोस्टमनच्या तोंडून तिला खूप आनंद वाटतो, कारण तिच्या चेहऱ्यावरचे भाव पोस्टमन आणि तो मुलगा बघत असतो. या उतार्यामध्ये मुलाला, पोस्टमनच्या मुलाला आपल्या वडिलांनी वाचलेलं पत्र कोरा कागदच असतो, तो अनुभव होतो. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात कोराच कागद आहे, त्यावर काही लिहिलेलं नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करीत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनाचंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. तर मुलगा जेव्हा आपला पिता, आपले वडील पत्र वाचतायत तेव्हा तो मुलगा मुद्दाम पुढे होतो आणि पाहतो तर पत्र कोरं. आणि मग जेव्हा तिथून ते निघतात तेव्हा तो आपल्या वडिलांना विचारतो की बाबा तुम्ही कोरं पत्र होतं, म्हातारीला असं खोटं का तुम्ही सांगताय? तेव्हा त्या बापानं मुलाला सांगितलं की अरे दादा, आपल्यामुळे जर कोणाला आनंद होणार असेल, म्हातारपणाची दिवस आहे त्या म्हातारीचे, तिचा जर हा जो म्हातारपणाचा काळ आहे हा जर आपल्या कृतीमुळे सुखाचा होणार असेल तर ती कृती आपण का करू नये? कारण म्हातारी मला नेहमी विचारत असे की माझा मुलगा शहरात राहतो, पत्र आलं की नाही. आणि मग मी पाहिलं की बऱ्याचदा ती दुःखी व्हायची आणि मग मी मनाशी ठरवलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की त्यातून म्हातारीला आनंद होईल. आणि म्हणून मी हे सुरू केलं की म्हातारीला तिचा मुलगा कधी पत्र लिहित नाही तरी मी ते पत्र आलंय दरवेळा आणि तिला ते वाचून दाखवतो. तुझा मुलगा सुखात आहे आणि खूप आनंदात आहे, मी तुला न्यायला येणार आहे आणि तूही आनंदात राहा, काळजी करू नकोस, अशा प्रकारे मी तिला सांगतो. आणि तिच्या चेहऱ्यावरती समाधान मला पाहायला मिळतं आणि त्या समाधानातच मला सुख वाटतं. आणि जर आपल्या कृतीनं एखाद्याला समाधान मिळत असेल तर ती कृती आपण जरूर करावी. आणि म्हणून तू इथून पुढे आता हे नाटक करायचं आहे, कारण म्हातारी शेवटचा काळ आहे तिचा. आणि तो जर तिला कळलं की आपला मुलगा पत्र लिहित नाही, आपला मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला तो कधी भेटायला येणार नाही, तर तिचा आजचा जो चाललेला चांगला दिवस आहे तोही दुःखाचा होईल आणि तिचं भविष्यही अंधारासारखं गडद होईल. आणि म्हणून मला तिच्या भविष्याच्या आनंदाची काळजी आहे आणि म्हणून मी हे सगळं करतोय. शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसापर्यंत पोहोचण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. आपल्या मुलाला तो पोस्टमन समजवतोय, दादा, शहरगावी राहणाऱ्या बऱ्याच मुलांची पत्र हा म्हाताऱ्या माणसांचा जगण्याचा एकमेव आधार असतो. शहरातली बरीच माणसे खेड्यातल्या आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणून
तू मात्र आता हे काम करायचं आहे, कारण आतापर्यंत मी सांभाळलं आहे, तू आता हे काम करायचं आहे. केवळ मी तुला घरं दाखवत नाही, वाड्या वस्त्या दाखवत नाही, तर तुला माणसं मी कळायला शिकवतोय. माणसातले हे जे पूल आहेत तू आता बांधायचेस आणि त्यांच्यामध्ये तू आनंद निर्माण करायचा आहे. कारण प्रत्येकजण सुखाची वाट पाहतो, कोणाची तरी वाट पाहतो, आणि जशा प्रकारे म्हातारी आपल्या मुलाची वाट पाहते तशाच प्रकारचा वाट पाहण्याचा हा जो अनुभव आहे, आता हा अनुभव तुला लोकांना द्यायचा आहे. कारण वाट पाहण्यामध्ये तसं पाहिलं तर दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, कितीतरी मनाची तडफड यानं हे सगळं भरलेलं असतं. परंतु तुला आता हे सगळं करायचं आहे. कारण केवळ वाट पाहण्यात आनंदच नाही आहे, वाट पाहण्यामध्ये भीतीही आहे, हुरहुरही आहे, तडफडही आहे. आपण एखाद्याची वाट पाहतो, म्हणजे बऱ्याचदा आता वाट पाहण्यामध्ये बरेच आहेत, पती पत्नीची, प्रियकर प्रेयसीची, आई मुलाची, बऱ्याच मित्राची. आपण एखाद्याला पैसे दिलेले असतील, तो पैसे घेऊन येतो त्याची, हेच बऱ्याच वाट पाहण्याचे अनेक प्रसंग आहेत. त्यामुळे बऱ्याचदा भीती, हुरहुर, तडफड, कधी आनंद असतो. आपल्याला काही मिळायचं असतं, आपण परीक्षेला खूप चांगला पेपर लिहिला आहे आणि पेपर लिहिल्यानंतर आपण लगेच त्याच दिवशी आपल्याला असं वाटतं कधी निकाल लागेल, म्हणजे त्याची एक वाट आपण पाहतो, एक प्रकारे उत्सुकता त्यामध्ये असते. आणि आपला पेपर समजा त्याच दिवशी एखाद्या मुलाचा पेपर खूप वाईट गेला की त्याला नापास होण्याची आता खात्री वाटायला लागली, आणि मग ती वाट पाहणं, मग ते किती दुःखाचं असतं त्याच्यासाठी. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी असतात की वाट पाहण्यातला जो आनंद आहे, कधी तो आनंदच नाही तर कधी दुःखही असतं, आणि हे सगळं स्वीकारावं लागतं, हे अटळ असतं. आता यामध्ये लेखिका म्हणतात की पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याची डोळे आठवा. बिचारा रडत असतो, डोळ्यातून अश्रू ओघळतात, आणि कशासाठी तो वाट पाहतो? त्याच्या डोळ्यासमोर काय येतं? तर त्याच्या डोळ्यासमोर येतं की पाऊस पडला की माझी शेती हिरवी होईल, शेतीमध्ये धनधान्य पिकेल, आणि त्या येणाऱ्या धनधान्यातून मी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देईल, माझ्या मुलीचं लग्न करेल, माझ्या पत्नीला एखादा फार दिवस झाले सोन्याचा दागिना केला नाही, त्याची तो वाट पाहतो. आणि पाऊस पडल्यानंतर हे सगळं घडेल ही आशा तो करतो. आणि त्याच्या वाट पाहण्याची ही जी तडफड आहे ही पहा. हा जो किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. वारकरी पंढरपूरला जातात आणि मग संतांचे अभंग गातात, आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ त्यांना लागलेली असते, पांडुरंगाच्या भेटीची वाट ते पाहत असतात. संत कान्होपात्रा जेव्हा तिच्या मागे म्हणजे एक धनिक की ती आपली व्हावी, परंतु तिची इच्छा की पांडुरंगाच्या पायावर आपलं म्हणजे आपल्याला मरण यावं या इच्छेनं ती पांडुरंगाची भेट, पांडुरंगाची वाट पाहते. तर या ज्या गोष्टी असतात म्हणजे त्यामध्ये तिची प्रचंड अशी तळमळ, तडफड या वाट पाहण्यात आपल्याला पाहायला मिळते. वारकरीसुद्धा पंढरपूरला जाताना पांडुरंगाची भेट केव्हा होईल याची वाट बघतच पंढरपूरची वाट चालत असतात. आणि त्यांचे वाट पाहण्याची ती वेळ आठवा, प्रसंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, तीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. वाट पाहणे आणि वाट पाहिल्यामुळं आपल्याला त्या गोष्टीची किंमत कळते. अगदी एखादी गोष्ट सहज मिळाली की आपल्याला त्याची किंमत कळत नाही, किंमत वाटत नाही. पण ती खूप प्रयत्न करून मिळाली
की मग मात्र तिची किंमत कळते. आणि म्हणून लेखिका म्हणते की कोणती गोष्ट सहज मिळूच नाही, जरा प्रयत्नानं मिळाली ना तर त्या गोष्टीचं मोल कळतं. आणि म्हणूनच त्यातून आणखी आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो आणि मग त्या गोष्टीचं मोल आपल्याला कळतं. त्यामुळंच त्या गोष्टीवरचा विश्वास आपला घट्ट होतो. श्रद्धा डोळस आणि पक्की घट्ट होते. श्रद्धा विश्वास ध्यास वाढत जातो, गोडी ओढ ही वाढत जाते ही वाट पाहण्यामुळे. आणि शेवटच्या उतार्यात लेखिका म्हणतात की हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही, थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. शेवटचा उतारा अतिशय सुंदर आहे की वाट पाहण्यातली लेखिका म्हणतात की वाट पाहण्याची जी गोष्ट आहे ती गोष्ट करताना सहज मनात येतं आणि वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी सहजपणे घडूच नाही, वाट पाहायलाच लागली पाहिजे, तडफड भोगायलाच लागली पाहिजे. आणि जेव्हा तडफड भोगायला लागते, वाट पाहायला लागते, तेव्हाच त्या यशाची चव कळते, त्या यशाची गोडी वाटते. आणि हा अनुभव प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो आणि प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्यातली ओढही वाढेल. यामुळेच माया कळते, यामुळेच तृप्ती होते आणि आयुष्याची ओढ वाढते आणि जीवन सुखाचं होतं. आणि म्हणून लेखिकेने वाट पाहणे ही एक छोटीशी गोष्ट घेऊन अतिशय विविध अंगांनं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन अतिशय सुरेख सुंदर असं झालेलं आहे. आपणही कधी विचार केला नसेल की खरंच वाट बघणे माणसाच्या जीवनात अटळ आहे. आपण कोणाची ना कोणाची वाट पाहतो आणि या वाट पाहण्यातून आपल्याला कसा सुखद अनुभव येतो. कधी हुरहुर वाटते, कधी भीती वाटते, कधी कधी अस्वस्थताही येते आणि हे सगळं वाट पाहण्यातून होतं. परंतु वाट पाहण्यातच आनंद आहे, वाट पाहण्यातूनच संयम आपण शिकतो, वाट पाहण्यातूनच श्रद्धा डोळस पक्की होते आणि म्हणून त्यातून आयुष्याची गोडी वाढते. आणि हा जो अनुभव आहे हा प्रत्येकाच्या जीवनात येतो, तुमच्याही तो जीवनात नक्कीच येईल आणि प्रत्येकाच्या जीवनात तो येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुंदर असा हा लेखिका अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना पाठ आपण अभ्यासला. या पाठामध्ये फार असे कठीण शब्द वाक्प्रचार आले नाहीत, पण आकलन मात्र आपल्याला नक्की झालं असेल. या पाठाखालील असणारे जे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत आपण अभ्यासा, समजून लिहा आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून उतार्यावरील जे प्रश्न आहेत, आकलन 2 मार्काचं, या एका उतार्यावर 7 मार्काचे प्रश्न येतात. 2 मार्काचं आकलन, 2 मार्काचं आकलन आणि 2 मार्काचं अभिव्यक्ती स्वमत. आणि स्वमत हे नेहमी आपल्या स्वतःचं मत असतं आणि म्हणून आपण कोणत्याही विषयावर कोणत्याही गोष्टीवर आपलं मत व्यक्त करायला शिकलं पाहिजे. आपण ते शिका, आपल्या मनात येतील ते विचार आपण आपल्या वर्गपाठाच्या वहीत लिहा की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येईल. आणि पाठ वाचन करताना पाठाचे उच्चार आपण उच्चारानुसार पाठ वाचा, त्यातली विरामचिन्हही पहा आणि त्यातूनच आपल्याला चांगलं लिहिता येईल आणि आपला चांगला अभ्यासही होईल. धन्यवाद.